नमस्कार मंडळी, पूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज मस्त असा मेनू आहे. तर बऱ्यापैकी पौष्टिक ही पदार्थ जास्तही दाखवले जातात. तर बघा, आज त्यातलाच आणखी एक प्रकार म्हणजे पराठा किंवा चपाती काहीही म्हणा. तर हे बघा, छान असं बीट आहे. बीटाचा थोडासा तुकडा अर्धा घेतलेला आहे, साल सगळी कट करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट करून टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये. नंतर थोडंसं पाणी घालून याचा ज्यूस तयार करून घेतला मिक्सरमध्ये. तर हे बघा, कॅमेरा मोबाईल एकानंच हातात धरायचा आणि एकानंच करायचं सगळं अवघड होतं. तर त्यासाठी थोडंसं स्टँडला ठेवलेलं आहे, समजून घ्या. आणि हे बघा, छान असा बारीक करून घेतला. थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला त्यातला चोथा नाही घालायचा पिठामध्ये, फक्त गाळणीने घालायचं आहे. तर हे बघा, गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. मध्ये थोडंसं तीळ टाकलं पांढरे आणि थोडंसं मीठ चवीनुसार, बारीक चिरून कोथिंबीर घातली आणि नंतर हा ज्यूस आपण बीटाचा बनवलेला आहे तो गाळणीने छान असा गाळून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम लाल असा मस्त सुंदर रंग दिसत आहे आणि खूप छान. आणि तिळामुळे खमंग खुसखुशीत अशी चपाती लागते. आणि हे बघताय तुम्ही, याच्यामध्ये मी तेल वगैरे काही घातलेलं नाही. आणि हे बघा, फक्त हे एवढंच साहित्य घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ छान मळलं की चपाती छान अशी फुगते आणि तेल घालायची काहीच गरज नाही. तर हे बघा, छान असं दोन्ही हाताने व्यवस्थित मळून घेतलं पीठ. एकदम मऊसूत पीठ मळून घ्यायचं, जास्त पण कठीण मळायचं नाही किंवा जास्त पण पातळ नाही करायचं. तर मध्यम हवं असं. आणि कसला सुंदर रंग दिसतोय बघा, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. तर दिसते का नाही भारी भारी, गुलाबी गुलाबी मस्त असा गुलाबी फिक्कट असा रंग दिसतोय पिठाचा. आणि त्यातच मला हे गाणं सुचलेलं आहे गुलाबी म्हटल्यावरती. तर बघा, मग पीठ मळून एक 10 मिनिटच ठेवलेलं आहे, फक्त जास्त पण मुरायला नाही ठेवलं. तसं पण मी पीठ मळून घेतल्याबरोबर लगेचच माझी घाई असते सकाळची, म्हणून मला लगेचच चपात्या लाटाव्या लागतात यशसाठी डबा करायला. तर हे बघा, 2 चपात्या फक्त केलेल्या आहेत व्हिडिओसाठी, कारण म्हटलं सगळं दाखवत बसायला वेळ पण नाही तेवढा. आणि एकतर करून ठेवून काय उपयोग नाही, सर्वांना गरम गरम करून दिलं तर छान वाटते. तर ही चपाती तुम्ही चहासोबत खा किंवा दही ठेचासोबत खावा किंवा तूप टाकून फक्त तशीही खाल्ली तरीही चालेल. तर अशी छान टेस्टी खमंग चपाती आणि मऊसूत नरम एकदम. तर आपण साधी चपाती जशी लाटतो तशीच आहे ही घडीची चपाती. आणि तेल लावून मी थोडंसं पिठामध्ये बुडवून परत मी घडी करते त्याची. तर त्यामुळे चपाती फुगायलाही मदत होते. मस्त टेस्टी अशी चपाती आहे, पौष्टिक. तर अशी चपाती तुम्ही करता का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, कोथिंबीर ही घातलेली आहे आणि छान अशी फुललेली आहे बघा चपाती. तुम्ही बघू शकताय, कलर खूप सुंदर आलेला आहे. तर मुलं बीट वगैरे खात नाहीत शक्यतो बऱ्यापैकी, तर त्यांच्यासाठी असं काही ना काहीतरी पौष्टिक करायचं हे माझ्या डोक्यात सारखं असतंच. तर त्यासाठी रोज वेगवेगळं काही ना काहीतरी करायचं विचार येतो आणि मग मी ते लगेचच करून घेते. तर हे बघा, आपल्या 2च चपात्या बनवायच्या होत्या मला. बाकीचं पीठ मी तसंच ठेवलेलं आहे, सर्वांना परत गरम गरम द्यायच्या करून. तर ही सकाळची घाई आहे फक्त यशच्या डब्याची, तर त्याच्यासाठीच फक्त ही चपाती 2 मी बनवलेली आहे. तर किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे बघा. आणि तुम्हाला मी खोलून दाखवते चपाती बघा. तर किती मस्त अशी वाफा यायला लागल्यात. तर असं पदर छान असं सुटलेले आहे. अशी वाफाळती चपाती. तर तुम्ही करता का, नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.